रे 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय हरि जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम हरि कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि रनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा
हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी झाले माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन दिला पुलिये करी दिला पुलिये करी माझे झाले गया वर्जन झाले माझे गया वर्जन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण झाले माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण झाले माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर झाले माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन बोम मारिली हरिहर बोम मारिली हरिहर झाले माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण झाले माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण झाले माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे भार उतरले मोठे भार उतरले मोठे झाले माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन भार उतरले ओझे भार उतरले ओझे झाले माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण झाले माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण
पदावारी पिंड पदावारी पिंड पदावारी पिंड पदावारी पिंड पदावारे पिंड पदावारे पिंड पदावारे दिला फुलिये करी दिला फुलिये करी दिला फुलिये करी पिंड पदावरी दिला फुलिये करी दिला फुलिये करी माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन पोले करे दिला पोले करी दिला पोले करी माझे झाले गयावर जण माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे ऋण विठले पितरांचे ऋण पिंड पदावरी दिला फुली करी माझे झालं गयावर जल पिटले पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण माझे झाले गयावर जल माझे झाले गयावर जन विठले विठ्ठल
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्रीमंत आदिशक्ती मुक्ताबाई की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो पार्वती पते हर हर महादेव केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर झाले माझे गयावर जन पिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे झाले माझे गयावर जन पिटले पितरांचे ऋण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कण नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी ओ मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी 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 आदत्रे जननी देवाची आदत्रे जननी देवाची आदत्र जननी देवाची आदत्र जननी देवाची मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ऐसी जाचा पदर धरा ऐसी जाता पदर धरा ऐसी आता पदर धरा
ऐसियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा. प्रस्तुत जमलेले भगवत प्रेमी प्रभू प्रिय सज्जन हो, भक्तिमती माता, माता भगिनींनो, बाल गोपालांनो, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती अशा या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र वरिष्ठ असलेल्या आईसाहेब मुक्ताबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यनगरी कोथडी, ज्या ठिकाणी आईसाहेबांचं समाधी स्थान आहे, अशाच या पुण्यनगरीमधील वैकुंठवासी मनोहर हरी पाटील यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने त्यांचे बंधू आदरणीय दिनकर हरी पाटील, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्तीपरायण प्रमोद मनोहर पाटील, पुरुषोत्तम मनोहर पाटील आणि श्रीकृष्ण मनोहर पाटील, समस्त पाटील परिवार यांनी आज उत्तर कार्याच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय, विश्वविख्यात वारकरी संप्रदायाचे कडस म्हणावे असे वैराग्यमूर्ती पंचम वेद श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्या 4 चरणांच्या अभंगामध्ये हा मनुष्य जन्म आपल्याला का मिळाला आणि मिळाला तर तो कसा व्यतीत करावा त्याचं सुंदर विवेचनाच्या अभंगामधून तुकोबाराय करताय. पिंड पदावरी दिला आपुलिया करी. पिंड म्हणजे देह. मी माझा देह माझ्या हातानेच देवाला परत केलाय आणि माझ्या हातानेच मी देवाला देह परत केल्यामुळं मला गया या तीर्थक्षेत्रावर जाऊन वर्जन करण्याची, पिंडदान करण्याची गरज राहिली नाही. झाले माझे गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून मी मुक्त झालो का, तर त्याचं कारणही सांगितलं. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. आयुष्यभर तुकोबारायांनी जे कर्म केलं, कर्मांतर केलं, ते हरिहराची बोंब मारण्याचं केलं. म्हणून त्यांचा देह देवाने स्वीकारला. कदाचित आपण आपल्या हयातीमध्ये संसाराची बोंब मारतो म्हणून आपला देह देव स्वीकारत नाही. तुकोबाराय म्हणतात देवानीच देह स्वीकारल्यामुळं काही शिल्लकच राहिलं नाही. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे विठ्ठला 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 पिंड पदावरी दिला आपुलिया करी. झाले माझे गया वर्जन, पिटले पितरांचे ऋण. प्रस्तुत जमलेले भगवत प्रेमी प्रभू प्रिय सज्जन हो, आणि या पितृपक्षामध्ये त्यांचं श्राद्ध घालून त्यांचं स्मरण करण्याचा दिवस, ही संधी आपल्याला या पितृपक्षामध्ये प्राप्त झालेली आहे. वर्षभर संसार रूपी मायेमध्ये अडकलेला जीव, म्हणूनच शास्त्राने ह्या पितृपक्षाची योजना केलेली आहे.
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननिश्च जठरे शयनम. जो जीव जन्माला येईल तो मरेल, मेलेला पुन्हा जन्माला येतो. फक्त देहाचा पालट होतो, देहाचा बदल होतो, आत्मा तोच राहतो. कारण आत्मा हा स्थिर आहे, तो अमर आहे. नैनम छिदंती शस्त्राणी नैनम ती दहती पावकः. आत्म्याला मरण नाही, त्याला कोणी मारू शकत नाही, तोडू शकत नाही, जाळू शकत नाही. तो अमर आहे, शांत आहे. बदलेल तो फक्त देह बदलेल. 84 लक्ष योनीमध्ये अनेक प्रकारच्या देहांची योजना या सृष्टीने केलेली आहे, परमेश्वराने केलेली आहे. कुठल्या तरी एका देहामध्ये रूपांतरण आपलं होणार आहे. पण इतर देहांच्या मध्ये आणि मनुष्य देहामध्ये खूप मोठा फरक आहे. याची देही घडे देवाचे भजन. याची देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि याची देही घडे देवाचे भजन. याची देही घडे देवाचे भजन. कोटे आणि कैदान ऐकोटे. याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. देवाचे भजन. याची देही घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही. 84 लक्ष योनीमध्ये अनेक प्रकारची देह असतील, पण एक मनुष्य देह असा आहे की याच्यामध्ये भजनाचा अधिकार आहे. त्यामुळं आपण त्या परमात्म्याला जिथून आलो तिथं विसरण्याची काही गरज नाही. पण प्रश्न असा आहे की संसाराच्या ठिकाणी एखादा जीव ज्या वेळेला जन्माला येतो तर तिथली माया त्याला एवढी गुरफटते, एवढं बांधून ठेवते, बद्ध करून ठेवते की आपलं मूळ घर कोणतं आहे तेच माणूस विसरतो. आपलं घर हे नाहीये. ज्या देहाला तुम्ही आपलं घर समजताय ते आपलं घर नाहीये. आपलं घर कोणतं आहे सांगू? आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी. आलो याची बोलिले जे ऋषी. बोलिले जे ऋषी. साच भावे वर्ताया. साच भावे वर्ताया. लाडू संताचे मार्ग. लाडू संताचे मार्ग. लाडू संताचे मार्ग. लाडू संताचे मार्ग. सात भावे वर्ताया. सात भावे वर्ताया. लाडू संताचे मार्ग. लाडू संताचे मार्ग. लाडू संताचे मार्ग. लाडू संताचे मार्ग. आपलं जे घर तुम्ही या देहाला समजताय ते घर माणसाचं नाहीच मुळात. सज्जना, आपलं घर जर असतं तर आपलं घर सोडून कोणी जातं का बरं?
आता एवढे मोठे बंगले तुम्ही बांधून ठेवले. पूर्वीच्या काळामध्ये झोपड्या होत्या, पण आता बंगले झाले. अगदी माझ्या सकट तुमचा आमचा सगळ्यांचा बंगला आहे आता. एवढा मोठा सुंदर बंगला सोडून जावंसं नाही वाटत कोणालाच. पण सज्जनो, जो बंगला हा देहरूपी बंगला सोडून तर जावंच लागतं. त्याचं कारण असं आहे की या देहात जरी हा मनुष्य आलाय तर हे त्याचं मूळ घर नाही. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. आत्मा राम ज्याचा तोची जाणे, आत्मा राम ज्याचा तोची जाणे, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. आत्मा राम ज्याचा तोची जाणे, आत्मा राम ज्याचा तोची जाणे, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम ज्याचा तोची जाणे. अरे हे घर ज्याला तुम्ही स्वतःच घर समजता की हा देह माझा, हा हात माझा, हे डोकं माझं, हे पाय माझे, मग तुमचे तर ते क्षीण का होतात? जर हा देह तुमचा आहे तर हा देह तुमच्या स्मशानामध्ये का जाळावा लागतो? त्याचं कारण आहे, ज्याला तुम्ही तुमचं घर मानता ते तुमचं घर नाही, तुमचं घर आहे वैकुंठात. आणि मग वैकुंठात जर आहे तर वैकुंठाला म्हणतात निजधाम. काय म्हणतात? निजधाम. निज म्हणजे स्वतःच धाम, स्वतःच घर. पण निजधामाचा दुसराही अर्थ असा आहे की निजधाम म्हणजे परमात्म्याचं धाम. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही जिथून आले तिथे परमात्मा आहे, तिथं देव आहे. मग देवापासून तुम्ही आले, कोणाजवळ जायला पाहिजे? देवाजवळच. याला म्हणतात खरा व्यवहार. देवापासून तुम्ही आले आणि तुम्ही जाताय स्मशानात, तो देह जाळून त्याची राख करताय, याचा अर्थ स्पष्ट आहे की हा व्यवहार नाही झाला, कुठेतरी अडचण आली. तुकोबारांनी त्यांच्या जीवनामध्ये हा व्यवहार पूर्ण केला. न लगे मनावे, न लगे मनावे, न लगे मनावे, न लगे मनावे, न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे. ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, माझा उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी, माझ्या तुकोबारे स्वतःचा अनुभव सांगतात की माझा देह मी देहू गावच्या, माझ्या गावच्या स्मशानामध्ये जाळला नाही.
त्यांचा देह कुठं जाळला? देहासहित वैकुंठात गेले. त्यांचा देह देहूगावच्या स्मशानभूमीत जाळावा लागला नाही. हा अनुभव सांगितला. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी. तुकोबारायनच घ्यायला देव का आले? तर देवावरती तुकोबारायांनी उपकार करून ठेवला. माणसाने संसार असो की परमार्थ उपकार करून ठेवावा, नाही का? जसं ज्यांच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा करायची संधी मिळाली ते आपल्या गावचे अत्यंत कार्यतत्पर ऑनलाईन पोलीस पाटील. फॉर एव्हर ऑनलाईन असतात ते. आणि नुसतं ऑनलाईन शब्दाला ते जागतात बरं का. कोणी कोणतीही समस्या त्यांच्याकडे घेऊन जा, कोणतीही, त्याच्यावर ते मार्ग काढल्याशिवाय त्यांचं स्वतःच्या हातात. आता बऱ्याचदा मी असं पाहिलंय, माझ्या घराच्या पुढेच त्यांचं शेत आहे. अगदी माझ्या घराच्या 3-4 बिल्डिंग सोडल्या की त्यांचं शेत लागतंय. ते माझ्या घरापर्यंत येतात मोटरसायकल. का हो पाटील बा कुठे चालले? शेतात. आणि मध्येच फोन आला की रिटर्न म्हणे ते कोणीतरी काही अडचण आहे, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, मी चाललो तिकडे. कार्यतत्पर ऑनलाईन असले तरी कार्यतत्पर आहे. नाहीतर आज फेसबुक व्हॉट्सअपवर सगळेच ऑनलाईन असतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. पण तसला ऑनलाईन काही कामाचं नाही. ऑनलाईन जरूर राहा, पण असं ऑनलाईन बना की ज्या ऑनलाईन कार्यातून तुमची कार्यतत्परता दिसून तुमचा उपकार होईल. संसारातलाही उपकार पुण्य फल देतो आणि परमात्म्यावर केलेला उपकार देहाचं फल देतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून परोपकारी वृत्ती जीवनामध्ये असली पाहिजे. तुकोबाराच्या जीवनात ती होती म्हणून देवावर त्यांनी उपकार केला. वागविला मूनकंठी. आपल्या गळ्यामध्ये त्यांनी भगवंताचं नाम आयुष्यभर धारण केलं. हा उपकार आहे देवावर. भक्ताचा देवावर केलेल्या भक्तीचा उपकार होत असतो. जसं एक प्रश्न विचारू का तुम्हाला? मी शिक्षकी पेशात असल्यामुळं प्रश्नोत्तर मला सवयच झाली ती, कारण मी गणिताचा मास्तर आहे. 10वीच्या वर्गाला मी गणित शिकवतो. तर एक प्रश्नाचं उत्तर द्या. बाप अगोदर की मुलगा अगोदर? अरे एवढी बुचकड्यात पडली. सोपा प्रश्न आहे आणि याचं उत्तरही सोपं आहे. मुलगा अगोदर. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? हो, जर मुलगा झालाच नाही तर बाप होताच येत नाही. विठ्ठल 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 याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या मुलाने बापाला बाप बनवलं. हा मुलाचा बापावर उपकार आहे. जर तो झाला नसता, त्याचा जन्म झाला नसता, तर बाप ही संज्ञा त्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण झाली नसती. कारण बापाला शास्त्राने आणि परमार्थाने खूप महत्व दिलं. तुकोबाराय स्पष्ट सांगतात, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा एका हरले पापा, पोटा एका हरले पापा, ज्याचा वंश मुक्ती सजावा, बुद्धी सदावा, पोटा एका हरले पापा, पोटा हरले पापा. बापाचं फार सुंदर वर्णन केलं जगद्गुरु तुकोबारायांनी की जगी ऐसा बाप व्हावा की ज्याचा वंश मुक्ती सजावा. बाप सगळ्यांना नाही. बाप होण्यासाठी त्याचं तसं बाप म्हणून कर्तृत्व लागते. ज्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने तुम्ही कीर्तन ऐकताय त्यांचा माझा फार अल्प परिचय आहे. फारच 1-2 वेळा मला वाटते त्यांची सबस्टेशनला भेट झालेली आहे माझी.
परंतु त्यांच्या बाबतीत मला सगळी माहिती आहे की मनोहर पाटील म्हणजे चालती बोलती सेवा केंद्र. रस्त्यात कोणी भेटला त्याला स्वतःहून विचारणारा एकमेव माणूस मी पाहिलाय माझ्या जीवनात. स्वतःहून विचारणार, बाबा रे काय अडचण आहे तुला. यांची सालबर्डीची दिंडी जाताना त्यांना फराळ द्यायचे मध्ये, चहा पाणी द्या. सब स्टेशन मधून रस्ता होता. परोपकारी माणूस. ही परोपकारी वृत्ती आपल्या कुळामध्ये जितके त्यांची मुलं आहे त्यांनी ही वंश परंपरा चालू ठेवली. जगन्नाथ महाराज नळेकरांचं देखील त्यांच्याकडे मुक्काम होता. ही परंपरा त्यांच्या घराण्यामध्ये तेवत ठेवली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मोक्ष मिळण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते सगळे कर्तृत्व त्यांच्या कुळामध्ये अविरतपणे चालू आहे. आणि म्हणून त्यांना बाप म्हणून घेण्याचा अधिकार आहे. सगळ्यांनाच बाप म्हणून घेण्याचा अधिकार नसतो. त्यामुळं मुलाने बापाला बाप बनवला हा त्याचा उपकारच झाला. तसा देव अगोदर की भक्त अगोदर, याचे उत्तर भक्त अगोदर आहे. कारण जोपर्यंत कोणी भक्त होत नाही तोपर्यंत देवाला देव पण येत नाही. जर भक्तच नसेल तर देवाला देव कोणी म्हणला असता, तो दगड राहिला असता. पण सज्जना हो, त्या दगडामध्ये देव पण भक्तामुळे येत असते. आणि म्हणून प्रातस्मरणीय संत मुरारी बापू आपल्या रामकथेमध्ये एक सुंदर वचन सांगतात, मला मोठं आवडलं. मुरारी बापूंचं म्हणणं असं आहे कि पत्थर की मूरत को दिया नहीं भी जलाया तो भी चलता है. पत्थर की मूरत को दिया नहीं भी जलाया तो भी चलेगा, लेकिन ये ध्यान रहे कि दिया जलने से किसी का दिल ना जले. तो समझो पूजा हो गई. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या दगडाच्या मूर्तीमध्ये देव पण तेव्हाच होईल की त्याची भक्ती मनोभावे परोपकारी वृत्तीतून तुम्ही कराल त्यावेळेला. संसाराच्या ठिकाणी आपल्यामध्ये जर उपकाराची भावना नसेल तर परमार्थात येईल कुठून. परमार्थाने तुम्हाला जीवनाला परमार्थ प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ही परोपकारी वृत्ती संतांच्या प्रमाणे, ज्या वृत्तीतून संत झाले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. म्हणून संत ही वाटेल त्या ठिकाणी मिळणारी वस्तू नाही. एका सुभाषितकाराचं सुंदर वर्णन आहे. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम न बने बने. माणिक मोती मौल्यवान वस्तू आहे, वाटेल त्या रस्त्यावर सापडते थोडंच. चंदनाचं लाकूड वाटेल त्या वनात वाढत नाही. तसं संत देखील वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्या अवस्थेमध्ये त्याला संत म्हणता येत नाही. बर का, संतामध्ये आणि आपल्यामध्ये वचा फरक आहे. आपण वसंत आहे. संत होण्यासाठी, साधू होण्यासाठी 6 दुआवे लागतात. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 धुतल्याशिवाय साधू नाही. जो या 6 विकारांना अधू करतो तो साधू, आणि जो या 6 विकारांचा अंत करतो तो संत. विठ्ठल 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 विकाररहित पुरुष आहे त्या संतांच्या मार्गदर्शनाने आपल्याला हा परमात्म्याचं घर नवे नवे आपलं घर निजधाम दिसेल. नवे नवे त्या ठिकाणी जाता येईल, मार्गक्रमण करता येईल. म्हणून संतांचा सहवास जीवनामध्ये घडला पाहिजे. संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, भावे त्यांचे
समागम एखादी परी, एखाद्या कोणत्याही प्रकाराने तुम्हाला संतांचा सहवास लाभला तरी चालेल, हो, कोणत्याही भावनेने. कारण आतापर्यंत संतांचा जो सहवास लोकांनी केला त्याच्यामध्ये काही चांगलीच भावना होती असं नाही. आजच्या काळामध्ये बघा ना तुम्ही, या गणवेशात असलेले आमचे सगळे वारकरी जर रस्त्याने जात असले तर गावातल्या लोकांनी यांना काय विचारलं पाहिजे की का हो माऊली, सगळेचे सगळे एकत्र जात आहे, टाळ दिसत आहे, मृदंग आहे, आज कुठे कार्यक्रम आहे का, कीर्तन आहे का, भजन आहे का, असं विचारावं की नाही? लोक यांना असं विचारत नाही. यांना काय विचारता माहितीये का हो माऊली, आजची सोय कोणाकडे आहे? म्हणजे या लोकांची सोय नव्हती म्हणून म्हैसवाडीवरून तुमच्या गावापर्यंत आले का? यांची सोय नव्हती म्हणून सालबर्डीहून इथपर्यंत आले का? सज्जनो, ज्याचा देव सोयरा आहे त्याची सोयच आहे, ज्याचा देव सोयरा नाही त्याची गैरसोय आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आजच्या काळामध्ये संत मालिकेमध्ये वावरणारे, संत मालिकेचा प्रचार प्रसार करणारे हे जे काही लोक आहेत भजनी मंडळाचे, यांचा देखील सहवास चांगल्या भावनेने करत नाहीये लोक. तुकोबाराय म्हणतात ठीक आहे, तुमची भावना कशीही असू द्या, पण घडू तर द्या सहवास. आपल्याला माहित असेल की भंडाऱ्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय देवाचं भजन म्हणत बसले होते. इतक्यात एक माणूस त्यांच्याकडे आला, पळत पळत आला, धावपळ करत, घामाघूम झालेला. अहो म्हणे, तुकोबाराय तुमचं भजन थांबवा. तुकोबारायांनी थांबवलं. म्हणे काय झालं भाऊ? त्या माणसाचं नाव होतं गंगाधर मवाळ. हा, कुडूस नावाचं एक गाव आहे. तुम्ही जर पुण्याला गेले असाल तर शिक्रापूर लागतं. शिक्रापूर ते देहू असा मधला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर कुडूस नावाचं गाव आहे. आजही ते गाव आहे. तर त्या गंगाधर मवाळ त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी विचारलं तुकोबारायांना भजन थांबवून, तुकोबाराय अरे माझी म्हैस हरवली आहे, तुम्हाला दिसली का? तुकोबारायांना अक्षराचा धक्का बसला. अरे मी भजन म्हणतोय आणि तुझ्या म्हशीसाठी तू माझं भजन थांबवलं. मी का इथे तुला म्हशी पाहणारा वाटलो? आणि म्हशी पाहणंच जर माझं काम असतं तर इथं कशाला आलो असतो? देहू गावात काय कमी म्हशी आहे? तर तो व्यक्ती चिडला तुकोबारायांवर, गंगाधर मवाळ. म्हणे तुकोबाराय तुम्हाला माहित नसेल तर सांगू नका, पण असं का म्हणताय? मी जातो दुसरीकडे बघायला. तुकोबारायांनी लक्षात घेतलं की याच्या अंगात एकदमच म्हैस घुसलेली दिसते, कारण फॅट चांगला असेल तो बी काय करा. ठीक आहे म्हणे भाऊ गंगाधर, तुला माझ्याकडूनच माहिती हवी आहे का की तुझी म्हैस कुठे? हो म्हणे. ऐक म्हणे, तुझी म्हैस तुझ्याच वाड्यात तुझ्याच खुंट्यावर बांधलेली आहे. असं सांगून मोकळे झाले तुकोबाराय. त्याला आणखीनच संताप आला. तो म्हणे मी 8 दिवसापासून शोधतोय, तर मी का वेडा दिसलो तुम्हाला? तुम्हाला विचारायला आलो. जर माझ्याच वाड्यामध्ये माझी म्हैस असते ती मी कशाला शोधत फिरलो असतो? तुकोबारायांनी सांगितलं, अरे गंगाधर भाऊ जरा विश्वास तर ठेव, जाऊन बघ. एक विचार केला, क्षणभर थांबला गंगाधर की तुकोबाराय एवढ्या पोट तिडकीनं सांगताय, ठेवून पाहू बरं जरा विश्वास. आणि निघाला घरी आणि कुडूस नावाच्या गावात स्वतःच्या घरी आला आणि वाड्यात जाऊन बघितलं तर खरंच खुंट्यावर म्हैस बांधलेली होती. ती म्हैस पाहता बरोबर गंगाधर मवाडच्या हृदयाला धक्का बसला की अरे, ज्या माणसाच्या नुसत्या सांगण्याने म्हैस सापडते, तर या माणसाची जीवनात जर संगत केली तर देव का सापडणार नाही? विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्याने अखंडपणे तुकोबारायांची सेवा केली आणि तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांमध्ये तो एक टाळकरी झाला, गंगाधर मवाड. वास्तविक त्यांची संगत घडली त्याला, तर त्या संगती मागे भावना संत संगतीची नव्हती, म्हैस पाहण्याची भावना होती. तुम्ही कोणत्या भावनेने संताकडे जाताय हे महत्वाचं नाही, पण एखादी परी कोणत्याही भावनेने जा, कोणत्याही प्रकाराने जा, पण नुसता संताचा सहवास होता बरोबर, तेथे रामनाम होईल श्रवण. तुमच्या कानावरती ते विठोबा रुक्माईचे 2 शब्द जरी पडले तरी त्याचाही फायदा तुमच्या जीवनात होऊ शकतो आणि त्याचाही उपकार तुमचा देवावर होईल. देवावर जर उपकार झाला
तर देवाने जसं तुकोबारायांना घ्यायला आले आपल्यालाही घ्यायला यायला वेळ नाही. आणि जर कदाचित देव आपल्याला घ्यायला आलाच नाही तर मग आपण संतांच्या मार्गदर्शनातून देवाकडे जाण्याचा मार्ग शोधला पाहिजे. आपला देह तर राख झाली, देहाचा विषय संपला पहिल्याच दिवशी. तिसऱ्या दिवशी राहिल्या अस्थी. त्या अस्थी तुम्ही गोळा करून घेऊन आले घरी आणि कुठेतरी त्या टाकून दिल्या. अस्थी कुठेही टाकू नये, तुम्हाला नम्र निवेदन आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. अस्थी ज्या असतात त्यांना वासना चिटकून राहतात. बाकीचं जळते पण वासना नाही जळत. आणि जर वासना शिल्लक राहिली माणसाच्या जीवनामध्ये तर जन्म घेणे लागे, त्या जीवाला पुन्हा जन्माला यावं लागते. आता एक जन्म आला मिळाला, केवढी फजिती झाली आपली की पाऊस थांबता थांबत नाही. मागच्या वर्षी पाऊसच पडला नाही, या वर्षी जो पडला पाऊस की आता कैऱ्या सडायला लागल्या, उडीद मूग गेले, ज्वारी गेली, काळी पडेल आता ती, मका गेला, केळीचं नुकसान झालं आमच्या रावेर तालुक्यात. सगळीकडे नुकसानच नुकसान. एक जन्म माणसाचा मिळाला तर कधी कोणता अनुभव तर कधी कोणता अनुभव नाही. म्हणूनच तुकोबारायला म्हणावं लागलं की किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित. जन्म म्हटला म्हणजे फजिती आहे. आणि त्याच्यामुळे पुन्हा जन्म माणसाचा मिळाला तर पुन्हा त्याच दुःखाच्या डोंगरामध्ये तुम्ही फसणार आहे. आणि म्हणून या वासना ज्या आहे त्या वासनात जर संपल्या तर जन्म घ्यावा लागत नाही त्या जीवाला. मग या वासना संपण्याचा एक मार्ग आहे. अस्थींना चिटकलेल्या वासना वेगळं करण्याचं सामर्थ्य आपल्या भारत भूमीमध्ये फक्त 2च नद्यांमध्ये आहे असं शास्त्र सांगते. माझ्या मनातलं नाही. त्यापैकी एक नदी आपल्यापासून खूप लांब आहे, ती आहे उत्तर प्रदेशामध्ये अलाहाबाद प्रयाग संगम. ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी प्रयाग संगमावर जाऊन अस्थि विसर्जित कराव्या. आणि ज्यांना ते शक्य नाही त्यांच्यासाठी आपण महाराष्ट्रातले लोक खूप भाग्यवान आहे की दुसरी जी नदी आहे की जी अस्थींपासून वासना वेगळ्या करते ती महाराष्ट्रात आहे आणि ती आहे आळंदीला इंद्रायणी. विठ्ठल 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 या 2 नद्या जर तुम्ही सोडल्या तर दुसऱ्या कुठल्याही नदीमध्ये अस्थींपासून वासना वेगळं करण्याचं सामर्थ्य नाही. म्हणून शक्यतो वारकऱ्याने तरी आळंदीला जाऊनच टाकाव्या अस्थी. काही फारसं लांब नाही आळंदी. सकाळी जा, रात्री रिटर्न या. अस्थि विसर्जन झालं ही एक शास्त्र आहे बघा. 3रा दिवस संपला की रडू नये. माता भगिनी लक्षात ठेवा. 3 दिवस जेवढं रडायचंय ना तुम्हाला, ज्या स्वरात रडायचं त्या स्वरात रडून घ्या 3 दिवस. पण अस्थि विसर्जित झाल्या की रडणं बंद. अस्थि विसर्जित झाल्यावर जर तुम्ही रडल्या तर रडणाऱ्याला त्याचा त्रास होत नाही, गेलेला आत्मा दुःखी बनतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल की तो आत्मा दुःखी बनतो हे तुम्ही का पाहायला आले का? तो आत्मा पाहायला आला का? हो, आत्मा पाहतो सगळं. जोपर्यंत उत्तर कार्य होत नाही तोपर्यंत आत्मा तुमच्याच घरात असतो. मग तुम्ही म्हणाल तो तर आम्हाला काही दिसला नाही, कुठे आहे तो? सांगू का त्याचं ठिकाण तुम्हाला? पाणी देत असताना ज्या घागरीत तुम्ही पाणी भरता आणि त्या घागरीला खडा मारून त्याला छिद्र पाडतात, ज्या खड्याने तुम्ही छिद्र पाडलं त्या खड्याच्या टोकावरती तो आत्मा बसलेला असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून उत्तर कार्य होईपर्यंत, पिंडदान होईपर्यंत तो खडा फेकू नये. लक्षात ठेवा. तो आत्मा तुमच्या जवळच राहू द्यावा. 11 दिवस जे काय असतील त्या 11 दिवस या ठिकाणी तो आत्म्याची आत्मोन्नती होईल, त्याला परमात्म्याच्या जवळ जागा मिळेल. असं काहीतरी परमार्थिक कर्म या 11 दिवस होऊ द्या. त्याच्यामध्ये हरिपाठ म्हणा, सकाळी काकडा आरती करा, भजन करा, गरुड पुराण लावा, आणखी कोणती पोथी असेल ती लावा, ज्ञानेश्वरी पारायण करा. काय जे काही परमार्थिक कर्म करायचं असेल ते 11 दिवसात घडलं पाहिजे. पण नेमकं काय लोक उलट करतात, ते म्हणतात नाही आम्हाला सुतक आहे.
सुतक नावाचा शब्द जर तुम्ही कुठे दाखवून दिला मला, तर मी तुम्हाला म्हणाल ते बक्षीस द्यायला तयार आहे. डिक्शनरीमध्ये मराठी भाषेची जी डिक्शनरी तयार झाली त्या विश्वकोशामध्ये सुतक नावाचा शब्द दाखवून द्या, तुमच्या घरी मी सालदारकी करेल. सुतक शब्द नाहीच आहे, तो अपभ्रंशाने आलेला शब्द आहे. खरा शब्द सांगू तुम्हाला कोणता आहे तर, या 16 दिवसामध्ये काय करायचंय तुम्ही? सुतप, पपईचा क नाही, सुतप पाळायचं आहे. म्हणजे चांगलं तप करायचंय. मग चांगलं तप करायचं म्हणजे काय करायचं? भजन करायचं नाही? भजन करा, त्याला काय बाधा आहे? फक्त या 16 दिवसामध्ये एकच कर्म तुम्हाला वर्ज्य आहे, एकच. कोणतं? देवाला गंध लावू नये, लाल गंध, एवढंच वर्ज्य आहे. तुम्ही देवाची पूजा अंघोळ केली तरी चालेल. कोण म्हणतं की सुतप असल्यानंतर देवाची अंघोळ करायची नाही? कुठल्या शास्त्रामध्ये वर्णन आहे असं? मला दाखवा. अहो, जो देह अपवित्र आहे त्याची अंघोळ करता का नाही? काय 16 दिवस बिगर अंघोळीने राहता, जुम्मे के जुम्मे. हा, मग जो देह पवित्र नाही, अपवित्र आहे, काही खातो आपण, कुठेही बसतो, कुठेही जातो, या देहाला एवढा अपवित्र केल्यावर याचं स्नान तुम्ही रोज करता, आणि जो पवित्र परमात्मा आहे त्याला का बिगर अंघोळीने 16 दिवस? कुठलं शास्त्र आहे? कोणत्या शास्त्रात आहे मला दाखवा. पण काय की शास्त्र सांगणारे सुद्धा अपुऱ्या अभ्यासामुळे काहीतरी चुकीच्या अंधश्रद्धा पसरवत असतात. जरी स्वतःचा बाप मेला माणसाचा तरी त्याने कीर्तन करावं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या नामस्मरणाने तर देह पवित्र होतोय, याच्यामध्ये कसली बाधा आहे? वाटीच्या बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही बाधा निर्माण करतात, आणि भगवंताच्या नामाला कसली बाधा आहे? काळवेड नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धार. उद्धाराचा आहे नाम घेणाऱ्याचा. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामस्मरणात आहे. काय नभे केले, काय नभे केले, काय नभे केले, काय नभे केले, काय नोहे केले, काय नोहे केले. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साध नांचे सार, सर्व साध नांचे सार. एका ता विठ्ठले, काचिंती ता विठ्ठले, सर्व साध नाते सार, सर्व साध नाते सार. भगवंताचं नाम हे असं साधन आहे की काय नव्हे केले, काय होऊ शकत नाही नामामुळे, सगळंच काही होत असतं. आणि म्हणून या 16 दिवसामध्ये भगवंताचं नामस्मरण जर घडलं तर तो आत्मा आत्मोन्नत होत असतो आणि परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग त्याला सापडतो. कारण 11व्या दिवशी चंद्रलोकाच्या द्वारामध्ये त्याला तुम्हाला पोहोचवायचं आहे, 11 पितर घालून. 11व्या दिवशी चंद्रलोकाचं द्वार त्याच्यासाठी उघडं असतं. आणि मग तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. त्याने जशा प्रकारची पावटणी कर्म केला असेल तशा प्रकारची वाट त्याला तिथून त्या द्वारातून प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आत्मोन्नत होण्याच्या दृष्टिकोनातून, तो आत्मा अनंतात विलीन होण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या 16 दिवसामध्ये भगवंताची भक्ती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला कारण
आत्म्याचं जे स्थान आहे, जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे, आत्म्याचं स्थान शास्त्र सांगते की तो नाभीस्थानी आहे. प्रत्येक माणसाची जी नाभी आहे, बेंबी, याच्या जवळ आत्मा असतो. आणि त्या आत्म्याला 8 पाकळ्यांनी आच्छादित केलेलं आहे, झाकलेलं आहे. 5 तत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आणि 3 त्रिगुण, सत्व, रज आणि तम, अशा 8 पाकळ्यांच्या मध्ये तो आत्मा आहे. हा आत्मा भगवंताच्या द्वारापर्यंत जायचा असेल तर भगवंताकडे जाण्याचा आपण प्रयत्न करावा. त्याच्यासाठी शास्त्रामध्ये या आत्म्याला इथून भगवंताच्या द्वारापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग सांगितला आहे. तो कठीण आहे थोडासा, पण ऐकणं आवश्यक आहे. इथे 7 चक्र आहेत. नाभी कमलापासून 7 चक्र आहेत जे तुम्हाला भगवंताच्या द्वारामध्ये पोहोचवतात. पहिलं चक्र आहे, त्याला म्हणतात मूलाधार चक्र. हे जे मूलाधार चक्र बेंबीच्या जवळ आहे, हे चक्र पार करून तुम्हाला पुढच्या चक्रावर जावं लागते. पण हे चक्र का पार करता येत नाही माणसाला, त्याचं कारण आहे की या मूलाधार चक्रावरती माणसाच्या विकारांचा प्रभाव आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळे बेंबीजवळ साठवलेले आहे. म्हणून लक्षात ठेवा, जो माणूस क्रोधी आहे, संतापतो, तो बेंबीच्या देठापासून ओरडतो. खरं आहे का खोटा आहे? संताप जर आला तर इथं तुम्हाला काहीतरी कळ पोचते का नाही जोरात बोलले तर? या मूलाधार चक्रावरती जे 6 विकार आहे आपले, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे सगळे इथे गोळा झालेले आहेत आणि या मूलाधार चक्रावरती त्यांचा प्रभाव आहे. हे 6 विकार ज्याने धुतले त्याला ह्या चक्रावरून पुढे जाता येते. तो साधू बनतो. साधू होणं इतकं सोपं नाही. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला मानो नये साध, विटंबना बाधू. आमच्या आईसाहेब मुक्ताबाई ताटीच्या अभंगामध्ये सुंदर सांगतात की हे 6 सगळ्यांना नाही धुता येतो, सगळ्यांना नाही साधू होता येतो. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. केवळ भगळे कपडे धारण करून हिमालयात जाऊन 2 पुस्तकं शिकून आला, जटा वाढवल्या, याचा अर्थ तो माणूस साधू होऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्याने आपले विकार धुतले पाहिजे. आणि जर हे विकारांवर विजय मिळवला, विकार रहित देह झाला, तर पुढच्या चक्रावर जाता येते. त्याला म्हणतात स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र, इथे खरी भगवंताकडे जाण्याची बैठक आहे या स्वाधिष्ठान चक्रावर. स्वाधिष्ठान चक्र जर तुम्हाला पार करता आलं तर त्याच्या पुढचं 3रं महत्वाचं चक्र आहे, त्याला म्हणतात मणिपूर चक्र. हे अत्यंत महत्वाचं चक्र आहे. का? जिथून माणसं रिटर्न येतात परमार्थातून, ते याच चक्रामुळे. मणिपूर चक्र, कारण याच्यावरती मनाचा प्रभाव आहे. आणि माणसाचं मन असं आहे, मन चंचल, विठ्ठल 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 विठला 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 विठला. मन चंचल, चपळ, जाता येता न लगे वेळ. इतकं चंचल आहे मन की त्याला जायला न्यायला कधीच वेळ लागत नाही. आताही बघा ना, तुम्ही कुठे बसले कीर्तन ऐकायला, मला दिसतंय. पण तुम्ही जरी कीर्तन ऐकत असले तरी तुमचं मन कीर्तनच ऐकत असेल हे नाही सांगतायत. काहींचा पण विचार करत असेल, महाराज वेळेच्या आत संपवा, नाही तर पाऊस आला तर घरी जायला प्रॉब्लेम आहे. नाही काय? मन आहे ते कुठेही घेऊन जाऊ शकते, कधीही घेऊन जाऊ शकते. एक विचारवंत असं म्हणतो मनाविषयी
की द माइंड इज द मेजर ऑफ ऑल थिंग्स. द माइंड इज द मेजर ऑफ ऑल थिंग्स. माणसाचं मन सर्व बाबतीत मेजर आहे. चांगलं कर्म करायचं आहे, मनाची परवानगी लागते. वाईट कर्म करायचं आहे, मनाची परवानगी लागते. चांगल्या वाईट दोघी गोष्टी मनावर अवलंबून आहे. आणि म्हणून हे मणिपूर चक्र महत्वाचं आहे. जर मन शांत केलं, मन प्रसन्न केलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे. मन प्रसन्न झालं, मन शांत झालं, ते पवित्र झालं की मग तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली. मणिपूर चक्र पार केलं की मग एक फसवणारं चक्र येते, त्याला म्हणतात अनाहत चक्र. हे फसवणारं चक्र आहे. जसं महाराजांना माहित असेल, एखाद्या महाराजाला किंवा एखाद्या गायकाला जर फसवायचं असेल तर अनाहत 10 टाकून देतात पखवात वादक. असा 10 उलट, त्याला उलट वाजवणं म्हणतात, त्याला अनाहत 10 म्हणतात शास्त्रामध्ये. तो अनाहत 10 टाकला की ज्याचा स्वर पक्का आहे फक्त तोच चुकत नाही, पण ज्याचा स्वर डगमडीत आहे तो त्याला सापडतच नाही स्वर. मग काय काही पखवात वादक करतात. अंबादास महाराज नाही करत तसं, पण करतात काही काही पखवात वादक. मला अनेक लोक फसवण्याचा प्रयत्न करतात, पण मी सदानंद गुरुजींचा शिष्य आहे. आणि त्याच्यामुळं गुरुजींनी बाकीचं मला काही शिकवलं असेल नसेल तर भाग वेगळा आहे, पण स्वर एवढा पक्का केला गुरुजींनी माझा की कोणता मृदंग वादक न कोणता गायक कोणत्या बी स्वरात म्हणणे माझा काळी धूनच चालतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अनाहत चक्रावर माणसाला वाट चुकण्याची शक्यता असते. मन तर झालं तयार की आपण वारी करावी, पण मनामध्ये अशी द्विधा परिस्थिती निर्माण होते की वारी करायची आपण, पण देव आहे कुठं. इथून सुरुवात आहे विज्ञानवादी लोकांची. वारी तर करायची पण देव आहे कुठं. का तो सगुण आहे का तो निर्गुण आहे. पण आमची माऊली म्हणतात, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदु रे. सगुण निर्गुण एकू गोविंदु रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंद रे. सगुण निर्गुण एकू गोविंद रे. सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझा सगुण म्हणो की निर्गुण रे. निर्गुण रे. माऊली तर म्हणतात सगुण निर्गुण एक गोविंद रे. मला तो सगुणही वाटतो, मला तो निर्गुणही वाटतो. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार असा तो परमात्मा आहे. आणि म्हणून आपला गैरसमज आहे, आपण म्हणतो वारीच्या रूपाने आपल्याला देवाकडे जायचं आहे, पंढरीला म्हणतो ना आपण. जाऊ देवाची ये गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देव निवारील भूक. जाऊ देवाची या गावा. आपल्याला वाटतं की आपण देवाकडे चाललोय. कोण म्हणतं की आपण देवाकडे चाललोय? अरे देवच आपल्या बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ते तुम्हाला आम्हाला वाटते सगुण वारी. वारीचे 3 प्रकार आहेत. काही लोक सगुण वारी करतात. मुक्ताईनगरहून निघाले, पहिला मुक्काम सातोड. सातोडून निघाले भानगुरा, तिथून पुढे निघाले भालेगाव रण, तिथून मलकापूर, मलकापूरहून मोताळा, मोताळ्याहून बुलढाणा, बुलढाण्याहून देऊळगाव राजा, तिथून जालना, जालन्याहून गोलापांगरी. हे काय पुढचे मुक्काम असतील ते.
हे सगुण वारी आहे. दर कोस दर मुक्काम सगुण वारी. काही संतांनी निर्गुण वारी सुद्धा केली. निवृत्तीनाथांनी निर्गुण वारी केली. निर्गुण वारी 4 पायऱ्यांनी करता येते. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती आणि तुर्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बर का? म्हणजे भगवंताकडे आपल्याला जायचंय तर हा मार्ग सांगितला गेलेला आहे. अनेक प्रकारचे साधन आहे. तर या अनाहत चक्रावरती जर योग्य वाट धरली तर त्याच्या पुढचं जे चक्र आहे त्याला म्हणतात आज्ञाचक्र. इथं खरं भगवंताची आज्ञा प्राप्त होते माणसाला की तू माझ्याकडे येण्यासाठी लायक आहेस किंवा नाही. पूर्ण तपासल्याशिवाय परमात्मा तो देह स्वीकारत नाही. आज्ञा आले की पुढचं जे चक्र आहे त्याला म्हणतात सहस्त्राकार चक्र किंवा ब्रह्मरंध्र चक्र किंवा तिसरा डोळा. तिथून मग भगवंताचं द्वार दिसते. भगवंताच्या द्वारात उभं राहता आलं पाहिजे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियेल्या. तेने मुक्तीचारी साधियेल्या. तेने मुक्तीचारी साधियेल्या. देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेल्या. तेने मुक्तीचारी साधियेल्या. तेने मुक्तीचारी साधियेल्या. प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाने देवाच्या द्वारामध्ये उभं राहिलं पाहिजे. तू म्हणाल महाराज आम्ही देवाच्या द्वारात तर रोज उभे राहतो. हं? आपल्या गावचं मंदिर नाही का? हं? मग आपल्या गावच्या मंदिरामध्ये काय आहे? देव आहे. मग देवाच्या द्वारात उभे राहिले की ते देवाचं द्वार नाही तर काय? एक लक्षात ठेवा, गफलत करू नका. देवळाचं द्वार वेगळं आणि देवाचं द्वार वेगळं. तुम्ही ज्या द्वारात उभे ते देवळाचं द्वार आहे, मंदिराचं द्वार आहे, देवाचं नाही. देवाचं द्वार त्या द्वारापर्यंत जायचं असेल तर त्रिकुटीवरी नांदे देखलिया पंढरी. देवाच्या द्वारातून ती पंढरी तुम्हाला पाहता येते. शरीराला पंढरी म्हटलेलं आहे. काया ही पंढरी, आत्मा हा पांडुरंग, नांदतो केवळ पांडुरंग. काया म्हणजे शरीर, शरीराला पंढरी म्हटलेलं आहे. ही पंढरी पाहायची म्हणजे या ठिकाणी असलेला परमात्मा, त्याचं द्वार इथेच आहे. हा खूप लांब नाही आहे. ही एवढी चक्र पार करा की तुम्हाला देवाचं द्वार दिसेल. आणि ज्या देवाच्या द्वारात जर तुम्ही उभे राहिले तर तुम्ही मुक्त व्हाल. जसे तुकोबाराय झाले, स्वतःचा देह स्वतःच्या हाताने देऊन अभंगाच्या पहिल्या चरणात. पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी
विठोबा रखुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई पिंड पदावरी दिला आपुलिया करी. कर म्हणजे हात. तुकोबारांनी स्वतःचा अनुभव सांगितला की मी देवाजवळ गेलो आणि माझा देह माझा पिंड माझ्या हाताने देवाला परत केला. प्रसंग आपल्याला माहित आहे. फाल्गुन वद्य बीज या दिवशी तुकोबारांनी आपला देह देवाला परत केला. वाडबेड झाला उभा पांडुरंग वाडबेड झाला उभा पांडुरंग उभा पांडुरंगा उभा पांडुरंगा वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाडबेड झाला उभा पांडुरंग वाडबेड झाला उभा पांडुरंग वैकुंठा वैकुंठान श्रीरंगा परावित विस्ताराने प्रसंग आपल्याला सांगत नाही, पण आपल्याला कल्पना आहे की फाल्गुन मध्य बीज या दिवशी देहू गावात प्रत्यक्ष देव गेले. तुकोबारांच्या समोर त्यांचं कीर्तन चालू आहे आणि तुकोबारांचा देह घ्यायला प्रत्यक्ष देव त्यांच्या कीर्तनात उभे आहे. का देहाची या गावा आलिया, माऊली सांगतात, देहाची या गावा आलिया मृत्यूची या सोहडिया ना म्हणो नये धनंजया जिया परी. जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे, तुकोबारांना देखील तो असावा, त्यामुळे नाही म्हणण्याचं कारणच नाही. पण जिथं प्रत्यक्षच पांडुरंग परमात्मा आला तिथं मृत्यू कसला. मृत्यूच्या पलीकडची अवस्था ज्यांना प्राप्त होते त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. संत हे देह ठेवतात, आपण प्राण सोडतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणसाच्या अंतक समयी बाया म्हणत नाही का, जीव जातोय, जीव जातोय, खाली टाकतात माणसाला, म्हणजे आपला प्राण जातोय. प्राण सोडतो माणूस. संत कधी प्राण सोडत नाही, कारण त्यांनी अगोदरच देहावरची आसक्ती सोडलेली आहे. देहावरची आसक्ती सोडली आणि त्यामुळे त्यांना पांडुरंगाची आसक्ती लागली, म्हणून तो परमात्मा घ्यायला आला. आपल्याला देहाबद्दल आसक्ती जास्त आहे. इतकी आसक्ती आहे देहाबद्दलची की काही लोक देहाला जन्माला आल्यापासून तो मरेपर्यंत सजवतात. फेअर अँड लवली,
वेगवेगळ्या प्रकारचे भारी कॉस्मेटिक्स. अरे नाही निर्मळ जीवन काय करील साबण. त्याला डव लावा, फा लावा, फी लावा, लक्स लावा, रेक्सोना लावा, त्याच्याने वरचा मळ जातो फक्त. पण अंतःकरणाला मळ धुतल्याशिवाय निर्मळ होत नाही माणूस. विठ्ठल विठ्ठल आणि अंतःकरणातला मळ स्वच्छ झाल्याशिवाय हा पिंड हा देह देवाला परत करता येत नाही. त्यांनी शुद्ध दिला होता. त्यांनी आपल्याला देताना शुद्ध दिला होता. त्याच्यात कोणतेही विकार नव्हते. जन्माला येता बरोबर सांगा बरं की जन्माला येता बरोबर काम भावना निर्माण झाली एखाद्याला. जन्माला येता बरोबर एखादा खोटं बोलायला लागला. जन्माला येता बरोबर एखादा क्रोधी बनला, राग धरला, असं सांगा बरं. जन्माला येता बरोबर कोणतेच विकार नाही. विकार रहित देह देवाने दिला. पण संसाराच्या नादी हा देह अपवित्र बनला, विकारयुक्त बनला. म्हणून कदाचित देव याचा स्वीकार करत नाही, कारण तो निर्मळ नाहीये. त्याला निर्मळ करायचं असेल तर भक्तीने त्याला सजवलं पाहिजे, कॉस्मेटिक्सने नाही. भक्तीने सजवा. आणि भक्तीने सजलेला देह परमात्मा स्वीकारल्याशिवाय राहत नाही. तुकोबरायांचा स्वीकारला, आपला का स्वीकारणार नाही? कदाचित आपला देह आवडेल इतकी अजून आपल्या देहाची अवस्था नाही झाली आहे, म्हणून आपल्याला मरण येत आहे. तुकोबरायांचा देह असा झाला होता का विकार रहित होता. त्यांची देहाबद्दलची आसक्ती संपलेली होती. त्यांना एकच आसक्ती, भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटे लागले भेटे पाहे रात्र दिवस, पाहे रात्र दिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. रात्र दिवस वाट तुझे. रात्र दिवस वाट तुझी. भेटी लागी लागली से आस. भेटे लागले तुकोबारायांना भगवंताच्या भेटीची एकच आसक्ती होती. का? त्यांनी आपल्या जीवनातल्या उपाधींचा नाश केला होता. माणसाच्या जीवनामध्ये वेदांत शास्त्र सांगते की 4 प्रकारच्या उपाधी असतात. त्या उपाधींचा नाश केल्याशिवाय आसक्ती संपत नाही. एक बाह्यलौकिक उपाधी, दुसरी अंतरलौकिक उपाधी, तिसरी बाह्य अलौकिक उपाधी, चौथी अंतर अलौकिक उपाधी. अशा 4 उपाधी प्रत्येक जीवाच्या मागे आहे. बाह्यलौकिक उपाधी सांगू कोणत्या? पती पत्नी, मुलं बाळ, गुरं ढोर, सत्ता, संपत्ती. या उपाध्या जोपर्यंत संपत्ती तुमच्या मागच्या, तोपर्यंत तुम्हाला देवाबद्दलची आसक्ती निर्माण होणार नाही. गुरं ढोर त्याच्याबद्दल काही लोकांना आसक्ती आहे. पती पत्नी आसक्ती आहे, संपत्ती आसक्ती आहे, राजकारण आसक्ती आहे. आता पत्नी ही सुद्धा एक आसक्ती मानली गेलेली आहे आणि तिचा नाश करा असं तुकोबाराय म्हणतात. पण तुकोबारायची सिरियल जर तुम्ही पाहिली असेल झी टीव्हीवर, तू माझा संगाती, तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी त्यांच्या पत्नीला सोडलेलं नव्हतं बरं का. आवळाबाई, जिजाबाई होती त्यांच्या बरोबर. नाश करायचं नाही सांगत तुकोबाराय, नाश करा. ससमयीचा नाश करणे म्हणजे आसक्ती सोडणे. कारण पत्नीबद्दलची आसक्ती सोडणं इतकं सोपं नाही. कर्मधर्म संयोगाने मिळते. सगळ्याच लोकांना पत्नी मिळत नाही. काहीच लोकांना पत्नी मिळते, काही लोकांना बायको मिळते आणि काही लोकांना वाईफ. बायकोचा अर्थ सांगू? जी पतीला सतत बाय करते, बायको.
हं? प्रत्येक कार्यात जी पतीच्या अगोदर जेवण करून घेते बायको, ती म्हणते तू भटकत राहा मुक्ताई नगरात, मी जेवून घेते, बाय तुला बाय. वाईफ इंग्रजी शब्द आहे. वाईफ मीन्स विदाउट इन्फॉर्मेशन, फाईट एव्हरी टाइम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि पत्नीचा अर्थ आहे पतीच्या नंतर सगळे कर्म करणारी, त्यातही ती तुमच्यासारखी धर्म करणारी असेल तर धर्मपत्नी. तिच्याबद्दलची आसक्ती, संपत्तीबद्दलची आसक्ती, या सगळ्या ज्या काही वेदांत शास्त्रामध्ये आसक्ती सांगितलेल्या आहे त्याचा नाश केला की भगवंताच्याकडे आसक्ती लागते, आणि भगवंताकडे आसक्ती लागली की मग तुम्ही भगवंताचे झाले. भगवंतालाच देह परत केला तर मृत्यू लोकामध्ये जे काही विधी करावे लागतात, पिंडदान वगैरे, ते करण्याची गरज नाही. झाले माझे गया वर्जन, पिटले पितरांचे ऋण. तुकोबरा म्हणतात की गया या तीर्थक्षेत्रावर जाऊन वर्जन करावं लागते म्हणतात. गया नावाचं तीर्थक्षेत्र आहे आपल्या देशामध्ये. तिथे भगवान विष्णूच्या पायाची मूर्ती आहे, आणि त्या मूर्तीच्या पायावरती त्या ठिकाणी पिंडदान करायची पद्धत आहे. कारण गयासूर नावाचा एक दैत्य माजलेला होता, त्याला भगवान विष्णूने त्याच्या छातीवर पाय देऊन मारलं, म्हणून त्याला त्या ठिकाणी पायाची स्थापना भगवान विष्णूंच्या केलेली आहे. आणि त्याच्यावर पिंडदान झाल्याशिवाय वर्जन होत नाही असं शास्त्र सांगते. तुकोबरा म्हणतात मी जर देवालाच देह परत केला, ज्याच्याकडून घेतला त्यालाच परत केला, व्यवहार पूर्ण झाला. गया तीर्थक्षेत्रावर जाऊन वर्जन करण्याची गरज नाही, कुठल्या पितरांच्या ऋणामध्ये शिल्लक राहण्याची गरज नाही. त्याचं कारण आहे केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले आयुष्यभर मी हरिहराची बोंब मारण्याचं कर्म केलं. आपण संसाराची बोंब मारण्याचं कर्म करतोय म्हणून आपला देह स्मशानात पोहोचतो. तुकोबारांचा देवाजवळ पोहोचला का? त्याचीच बोंब मारली देवाची. अखंडपणे भगवंताचं नामस्मरण. आपण संसाराची बोंब मारतोय. अरे संसाराची बोंब कुणासाठीही मारा, कितीही मारा, त्याचा तुम्हाला काय उपयोग? माणूस गेल्यानंतर त्याचा काय उपयोग आहे? म्हणून आजच्या कीर्तनाचा समारोप वेदशास्त्रामध्ये आलेल्या एका उपमात्मक कथेने मला करायचं आहे. वेदशास्त्रामध्ये अशी एक कथा आलेली आहे, उपमात्मक आहे, की एक राजा असतो, त्याला 4 राण्या असतात. राजाची पहिली राणी अत्यंत आवडती असते की तिने मागावं आणि राजाने तिला ताबडतोब द्यावं. राजाची दुसरी राणी दिसायला इतकी सुंदर आहे की तिचा गर्व करतो राजा की माझ्या राणी इतकी सुंदर राणी गावात कोणाचीच नाही. तिसरी राणी देखील राजाची अत्यंत आवडती आहे की तिला आपल्या मनातील हृदयातील प्रत्येक गोष्ट राजा रोज सांगतो. आणि चौथी राणी मात्र राजाची नावडती असते, त्यामुळे तिच्यासाठी राजा कोणतंच कर्म करत नाही. एक दिवस राजाच्या मनामध्ये विचार येतो की आयुष्यभर आपल्या राण्यांसाठीच आपण कर्म करत आलो, आता आपला अंतकाळ जवळ आला, आपल्यासाठी आपल्या बाबत यांचे काय विचार आहे थोडं जाणून तर घेऊ. म्हणून राजाने एकेका राणीला जवळ बोलवलं आणि एक प्रश्न विचारला. सगळ्यात पहिल्या आवडत्या राणीला बोलवलं की जिने मागावं आणि राजाने तिला देत जावं. तिला बोलवून विचारलं, म्हणे राणी आजपर्यंत तू मला जे मागितलं मी ते तुला दिलंय, पण आता माझाही अंतकाळ जवळ आलाय,
तर माझी एक अपेक्षा आहे तुझ्याकडून, पूर्ण करशील का? राणीने विचारलं, राजा सांगा काय अपेक्षा आहे? काय नाही म्हणे राणी, एकच कर फक्त माझ्यासाठी, मी मरताना तू देखील माझ्या सोबत येशील काय? राणीने प्रश्न ऐकला आणि उत्तर लगेच दिलं, राजा तुम्ही गेले, तुमचा आणि माझा संबंधच काय उरला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राजाला दुःख वाटलं. राजाने दुसरीला बोलवलं, जी दिसायला सुंदर होती. तिला विचारलं म्हणे, राणी मी मरताना तू माझ्यासोबत येशील का? तर त्या सौंदर्यवान राणीने तर अत्यंत विचित्र उत्तर दिलं की राजा तुम्ही गेल्यानंतर मी दुसऱ्या सोबत पळून जाईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राजाला त्यापेक्षा दुःख वाटलं, पण राजा म्हणला ठीक आहे. तिसरीला बोलवलं, जिला मनातलं हृदयातलं सांगत होता राजा. तिला विचारलं, राणी मी मरताना तू माझ्यासोबत येशील का? तर तिसरीने उत्तर दिलं, राजा येईल, पण एका अटीवर. जरा बरं वाटलं राजाला. दोन नाहीच म्हटल्या, तिसरीने हो म्हटलं, पण अट सांगितली काहीतरी. म्हणे राणी काय अट आहे तुझी? काही नाही म्हणे, माझी एवढीच अट आहे की तुम्ही गेल्यानंतर मी फक्त स्मशानभूमीपर्यंतच येईल. तुम्हाला अग्नी दिला की मी परत निघून येईल. तिने उत्तर ऐकून राजाला आपल्या जीवनाचा अर्थ कळला की ज्यांच्यासाठी कर्म केलं त्यातली एकही राणी माझ्या बरोबर यायला तयार नाही. मग राहिली चौथी, तिच्यासाठी तर कोणतंच कर्म केलं नाही राजाने. त्यामुळे त्या चौथ्या राणीला प्रश्नही विचारण्याचा अधिकार राजाला नाही. पण ती चौथी राणी समोर उभी होती. ती म्हणे, राजा दुःखी होऊ नकोस, तू माझ्यासाठी केलं नाही, पण तरी तू मरताना मी एकटीच तुझ्या सोबत येणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सज्जनो, कथा संपली. कथेचं तात्पर्य मोठं आध्यात्मिक आणि मार्मिक आहे. या कथेमध्ये सांगितलेला हा जो राजा आहे, हा दुसरा तिसरा कोणी नाही, आपल्या शरीराचा आत्मा. वेदांतामध्ये आत्म्याला राजाची उपमा दिलेली आहे. त्याला 4 राण्या असतात. पहिली आवडती राणी आत्म्याची म्हणजे आपलं शरीर. शरीर आत्म्याकडे मागतच राहते, आत्मा देत राहतो शरीराला. पण आत्म्याच्या संगतीने येण्याची वेळ जेव्हा शरीरावर येते तेव्हा शरीर म्हणते की राजा तुम्ही माझ्या शरीरातून एकदा निघून गेल्यानंतर तुमचा माझा संबंधच काय उरला? कारण नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाश पावणार आहे. त्यामुळे याची राख जर होते ती याला आत्म्याबरोबर जाताच कसं येईल? पण तुकोबारांनी सावधान करून दिलं तुम्हाला की आत्म्याबरोबर शरीराची राख होत असल्यामुळे जाता येत नाही, पण आयुष्य खातो काळ सावधान. हे कधी काळी सांगून ठेवलं तुकोबारायांनी की सावधान राहा देहाच्या बाबतीत. या देहाचं सार्थक करून जा. या देहात आत्मा आहे तोपर्यंत. तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची कधी कधी. देहात आत्मा आहे तोपर्यंत विठ्ठलाचा मार्ग शोधा, विठ्ठलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. म्हणून सावधान. तर लोकांनी फक्त सावधानच ऐकलं आणि करून टाकलं. तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपते ते गृहयुगम स्मरामी सावधान. अरे मग सावधान केलं ना देहाचं, सुरू झालं हे आणा ते आणू नका, इथेच बसा. त्यांच्या घरी जायचं नाही बरं, त्यांचं आपलं जमत नाही. किती गोष्टी तुम्ही ऍडजस्ट करणार का? सावधान केल्यामुळं. तुकोबाराने ही सावधानता अपेक्षित नाही आहे. तुकोबारांना अपेक्षित असलेली सावधानता वेगळी आहे. सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो. हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. येथे वैष्णवांचे भारत
ती ही आहे. सावध झालो हरीच्या आलो जागरण. अरे या देहाला हरीचं जागरण करायला सावध ठेवा. या देहाला एकादशीचं व्रत करायला सावध ठेवा. या देहाला कथा कीर्तन ऐकायला सावध ठेवा. या देहाला अन्नदान करायला सावध ठेवा. या देहाला परोपकार करण्यासाठी सावध ठेवा. नाहीतर या देहातून आत्मा निघून गेला तर याची राख होईल. याला आत्म्याबरोबर जाता येणार नाही. दुसरी राणी जी दिसायला खूप सुंदर आहे, जिचा गर्व करतो राजा, अभिमान बाळगतो की माझ्या राणी इतकी सुंदर राणी कोणाचीच नाही, ती दुसरी सौंदर्यवान राणी म्हणजे कोण? आपण आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती. जेवढी संपत्ती तुम्ही कमावताय तिचा गर्व, तिचा अभिमान प्रत्येक माणूस करतो. पण सज्जन हो, तुमची संपत्ती कोणत्याही नंबरची असू द्या, तुम्ही गेल्यानंतर ती दुसऱ्या सोबतच पडून जाते. तिचा मालकच बदलतो. विठ्ठल विठ्ठल अरे मग संपत्ती तुम्ही कमवली, तुम्ही गेल्यावर जर तिचा मालकच बदलला, तुमच्या संपत्ती कमवण्याला काय अर्थ आहे? म्हणून संपत्तीचे सार्थक जिवंत असताना करा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहाराने कमवा, उदास विचाराने खर्च करा. उदास विचार म्हणजे काय? आपल्या संपत्तीचा 10% हिस्सा दरवर्षी धर्मासाठी खर्च करा. 10%. तर उरलेली 90% संपत्ती पवित्र राहते, शुद्ध बनते. 10% जर तुम्ही खर्च करू शकले नाही तर एकनाथी भागवतात त्या संपत्तीच्या मागे 15 प्रकारचे अनर्थ सांगितले. तिची एक तर चोरी होते, नाहीतर तिला आग लागते, नाहीतर ती पाण्यात वाहून जाते, नाहीतर ती दवाखान्यात खर्च होते, नाहीतर ती राजकारणात जाते, नाहीतर ती कोर्ट कचेरीत खर्च होते, नाहीतर कोणी उसनवार घेतलं तर बुडवतो, नाहीतर कोणी हातातून हिसकून पडून जातो. या 15 प्रकारात कुठेतरी जाते. मग हे करून दुःख भोगत बसण्यापेक्षा एखादं मंदिर बांधा. मंदिर बांधणं आवडत नाही तुम्हाला? कथा कीर्तन ठेवा. कथा कीर्तन आवडत नाही तुम्हाला? तुमचं सगळं कुटुंब तीर्थक्षेत्रावर जाऊन फिरून या. 10% खर्च करून या. झाली 90% संपत्ती सुरक्षित. नाहीतर त्या संपत्तीलाही तुमच्या आत्म्याबरोबर जाता येत नाही. तिसरी राणी, जिला मनातलं हृदयातलं सांगत होता राजा, ती तिसरी राणी म्हणजे आपले मित्र आणि नातेवाईक. आपले मित्र आणि नातेवाईक जे असतात त्यांना मनातलं हृदयातलं सगळं सांगतो माणूस जिवंत असताना. अरे पण त्यांची संगत तुम्हाला कुठपर्यंत आहे? फक्त स्मशानापर्यंत. तुम्हाला अग्नी देता बरोबर ते परत येतात आणि तुम्ही चांगले बोलले, मनातलं सांगितलं, हृदयातलं सांगितलं म्हणून तिकडून परत येतात. त्या प्रेतयात्रेतून जरा चांगलं बोलतात तुमच्याविषयी. काय माणूस होता हो, काय बाई होती हो, अशी बाई असा माणूस नाही होणार आपल्या गावात पुन्हा. बस एवढंच बोलतात. 16 दिवसानंतर घरचे आणि बाहेरचे सगळेच तुमच्याबद्दलचं बोलणं बंद करतात. पण तुमच्या सोबत, आत्म्यासोबत जी चौथी राणी जाते ती म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात असलेलं परमात्म्याचं स्वरूप. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. पांडुरंगा काया ही पंढरी आत्मा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग. काया म्हणजे शरीर. शरीराला जर पंढरी म्हटली आहे तर त्याच्यात पंढरीचा पांडुरंग असणार नाही का? प्रत्येकाच्या आहेच. ऑफकोर्स त्याला तिथे असावंच लागतं. आणि म्हणून आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा विटेवर. म्हणून आत्मा तोच परमात्मा. आपला आत्मा हा परमात्म्याच्या आत्म्याशी एकरूप व्हावा असं वाटत असेल
तर भगवंताकडे जाण्याचा मार्ग स्वीकारा. निश्चितपणे तुमचा देह देवाला आवडेल. आणि ज्या दिवशी देवाकडे आपला देह सुपूर्त होईल त्या दिवशी तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. कोणतंच ओझं तुमच्या शिल्लक राहणार नाही. तुमचं जन्मभरण त्याची सरली येरझार आणि झाला सफल व्यापार. खऱ्या अर्थाने वैकुंठवासी मनोहर पाटील यांना जर आजच्या कीर्तनाच्या रूपाने श्रद्धांजली व्हायची असेल तर आजपासून त्यांच्या कुळामध्ये जितके लोक जिवंत असतील स्त्रिया पुरुष मिळून त्या सगळ्यांनी आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी. एकादशीचं व्रत करावं आणि आईसाहेब मुक्ताबाईंची पांडुरंगाची वारी करावी. हीच खरी त्यांना श्रद्धांजली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर जय कोणी उठू नका, खालीच बसा. जय विठ्ठल जय जय हा बोलिले रे कुळवेळे करा क्षमा करा करा क्षमा करा महाराजा तुम्ही जिद्द करा क्षमा करा महाराजा तुम्ही जिद्द ज्ञानदेव आता उभावेचे मनाये कलाय नारायण बसा आता उभावेचे मनाये कलाय नारायण उभावेचे मनाये कलाय नारायण आज फुले धन्य धन्य ते लोचना नित्य करते धन्य धन्य ते लोचना नित्य करते धन्य धन्य ते लोचना नित्य करते ब्रह्मा विष्णू शिव रूपासी आले शिवरती सोपानना प्रगटले भगनी मुक्ताबाई ब्रह्म चित्तले अवतार धरोनी जग उतरिले देवी 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 मुक्ताबाई आदिवादी जननी वंदनबाई पिता टाकवासी श्री देव ज्ञानबोधून त्यासी दिसले ज्ञाती ती उर्मिणी सोनी सर्व माया विद्या दावी नित्य स्वयंदेव जय देवी जय मुक्ताबाई आदिवादी जननी वंदनबाई निरंजनी विद्या कडाडली बाई मनुदे देवी अदृश्य होई जलधारा स्वरूपे वाय कवटाई हृदय अधिष्ठा झाली मुक्ताबाई जय देवी जय मुक्ताबाई आदिवादी जननी वंदनबाई शुक्ल वैशाख मास मध्य दशमीशी मुक्त होसी माते पुण्यभूमीशी येथे प्रेमळ वैष्णवनाथाची कीर्तन देशांतरी तल्लीन झाला तो चरणी हे देवी जय मुक्ताबाई आदिवादी जननी वंदनबाई आलोकले ज्ञानजनी हिताने नाचूनी अवतार पांडुरंग आवडले ज्ञानी आरत ज्ञान राजा
ते मनोबरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धला नाथस्त ठेविला मस्त बाळलीला केली जगख्याती मिरवली चांगयाची हरली कला पासष्टावे ज्ञानदेवे दाविली चांगयाची विराली चांगदेव मने का जनार्दनी मने तैशा परी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धला नाथस्थ ठेविला मागणे ते कथ प्रती आहे या संतास निर्वे हे मजदे तुका म्हणे आता उदार तू हो या संतास निर्वे हे मजदे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडलिका भगवान की जय।